नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 6 तारखेच्या या डेटाच्या याच्यासाठी. 7 तारखेसाठी डेटा ॲनालाइज करतोय आपण. आता आपण बघितलं असेल की आजचा दिवस थोडासा फ्लॅट ओपन झाला आणि हार्डली 5-6 पॉईंटचं गॅप अप ओपन झाल्यानंतर कंटिन्युअसली मार्केट निगेटिव्ह साईडला ट्रेड करत होतं. निगेटिव्ह साईडला या ठिकाणी ट्रेड करत असताना थोडेसे 2-3 बाउन्सेस आले इंट्राडे, पण ते सस्टेन नाही झाले. तर याच्यात आपल्याला उदासीनता दिसून आली. याच्यामध्ये आता इंडिव्हिज्युअल डेटा ट्रॅक करायचं म्हणलं तर रिटेलरने ऑलमोस्ट फ्युचर्स थोडेसे कमी केले, फ्युचर शॉर्ट पण कमी केले, कॉल साईडला काही लॉंग वाढवले, तेवढेच कॉल शॉर्ट केले. म्हणजे हे सगळं न्यूट्रलची लक्षण आहे. आणि काही पुट शॉर्ट केले. पण नेट टू नेट डेटा बघाल ओन्ली 62,000 निगेटिव्हला आहे. तर हा डेटा न्यूट्रल सजेस्ट करतो. एफ आयचं बघू शकत असाल तर एफ आयजने पुट जे लॉंग आहेत, पुट लॉंगमध्ये ड्रास्टिक वाढवलेत 19%, पण त्यांचे जे पुट शॉर्ट्स आहेत त्याला मॅच केलेले आहेत. म्हणजे नेट टू नेट ते हेच झालेले आहेत. आणि 29,926चा जे डेटा आहे तो त्यांचा आहे. तर काल जे पॉझिटिव्ह बायस होता 77चा, तर आता त्यांनी थोडासा न्यूट्रल केलेला आहे. बाकी सगळीकडं लॉंग पण वाढवलेत, शॉर्ट पण वाढवलेत, कॉल लॉंग कॉल शॉर्ट दोन्हीकडे हे केलं आहे. आणि सगळ्या पोझिशन्स ऑलमोस्ट न्यूट्रल करून ठेवलेल्या आहेत. अनडिसिजिव्हनेस आपल्याला दिसतोय. भारत पाकचं युद्ध नको व्हायला, किंवा युद्ध झालं तर काय परिस्थिती होईल, त्यांनी आता डायरेक्शन अजून क्लिअर नाही आहे दोन्ही साईडची. आता प्रोचा डेटा बघाल तर प्रोने सुद्धा न्यूट्रल काम केलेलं आहे. लॉंग ज्या होत्या थोड्या 3% कमी केल्या, शॉर्ट्स ज्या होत्या त्या कमी केलेल्या आहेत. आणि लॉंग आणि शॉर्ट्स ह्या ऑलमोस्ट मॅच करण्यासाठीच्या मोठ्या प्लेअरची धावपळ आपल्याला दिसते. तर तसंच कॉल लॉंग्समध्ये पण झालेलं आहे. आणि या ठिकाणी पुट शॉर्ट आणि पुट लॉंग हे पण ऑलमोस्ट न्यूट्रल करून त्यांनी ठेवलेलं आहे. तर हे एक डायरेक्शनच्या आधीची ही न्यूट्रल पोझिशन्स आहेत दोन्ही प्लेअरच्या. आता 2 न्यूज होत्या आहे. UK सोबत फ्री ट्रेड करायचा आणि USA सोबतसुद्धा 0 टॅरिफ, दोन्ही साईडनी 0 टॅरिफ असा प्रस्ताव इंडियाने दिलेला आहे. तर ती एक पॉझिटिव्ह न्यूज आहे. त्या अर्थाने मार्केटने पॉझिटिव्ह घ्यायला काय हरकत नाही. आणि युद्धाची न्यूज म्हणाल तर निगेटिव्ह आहे. तर अशा हिशोबाने थोडासा बायसनेस कुठल्याही एका डायरेक्शनला मिसिंग दिसतोय. बघूया आता उद्यासाठी काय होतं आहे. ही एक्सपायरीची तयारी असू शकते. एवढा हेवी पोझिशन्स आता दोन्ही साईडला ॲड झालेल्या आहेत. उद्या काय होतं, आय थिंक उद्या न्यूट्रलच डायरेक्शन असावी, कारण अजून तो इंडिसिजिव्हनेस गुरुवारच्या एक्सपायरीसाठी आपल्याला दिसू शकतो. ते एक्सपायरी आपण न्यूट्रल एक्सपेक्ट करू शकतो. डेटा न्यूट्रल आहे. थँक्यू.